बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर। बोला छत्रपती संभाजी महाराज की। स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गराज रायगडावर 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुराई टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित ऐतिहासिक सहल अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनात पार पडली। या सहलीच्या माध्यमातून अनेक पर्यटकांचे रायगड दर्शनाचे स्वप्न पूर्ण झाले। चोख नियोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे। सुराई टूर्सचे संचालक सौ वैशालीताई चिखले आणि श्री संतोषदादा चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले होते। सर्वांना सोबत घेऊन चालणे हे ब्रीद वाक्य जपत अबालवृद्धांपासून महिलांपर्यंत सर्वांनी या सहलीचा आनंद लुटला। रायगडाच्या पायऱ्या चढून गडाचा इतिहास अनुभवल्यानंतर शिवभक्तांनी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन मानवंदना दिली। परतीच्या प्रवासात पर्यटकांनी रोपवेचा थरारक आनंदही घेतला। या सहलीचे विशेष आकर्षण म्हणजे शिवनेरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक श्री जयदीप दादा थोरात यांचे कुटुंबही या सहलीत सहभागी झाले होते। व्यावसायिक स्पर्धा बाजूला सारून एकाच कुटुंबाप्रमाणे सर्वजण या ऐतिहासिक प्रवासात सामील झाले होते। सहलीदरम्यान जेवणाची व्यवस्था अतिशय चविष्ट आणि घरगुती स्वरूपाची होती। आचारी मावशी आणि यांच्या टीमने बनवलेल्या रुचकर भोजनावर पर्यटकांनी ताव मारला। तसेच प्रवासादरम्यान ड्रायव्हर काकांनी दाखवलेली सतर्कता आणि सुरक्षितपणे प्रवाशांना घरी पोहोचवल्याबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले। आयुष्यात कधी रायगड पाहण्याचा योग येईल असे वाटले नव्हते, पण वैशालीताईंनी हे स्वप्न पूर्ण केले। अतिशय सुंदर नियोजन आणि जिव्हाळ्याची माणसे यामुळे ही सहल अविस्मरणीय ठरली, अशी भावना प्रवीण पडवळ यांनी व्यक्त केली। सुराई टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या या यशस्वी आयोजनामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आगामी काळातही अशाच दर्जेदार सहलींचे आयोजन करण्याची विनंती पर्यटकांनी त्यांना केली आहे। पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूज। संपादक सचिन वायाळ। बातमी आहे मंचर पुणे येथून। धन्यवाद। आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे, पण रोपवेनं नाही जायचं। आपण आपल्या राजाचा रायगड चालत बघायचा। का हो, रायगडाच्या प्रत्येक पायरी आणि पायरीवरती आपल्या मराठ्यांच्या राजांची, आपल्या मर्द मावळ्यांची, आटला पगड जात 12 बलुतेदार मावळ्यांच्या रक्ताच्या आयुष्याची चित्रकला त्या प्रत्येक किल्ल्यावरती आणि प्रत्येक पायरीवरती लिहिलंय। एक एक पायरी ज्यावेळी चढत जाईल ना, एक एक सरदाराचा पराक्रमाची, शौर्याची गाथा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील। ही माती, या मातीचा रंग उगाच लाल नाही झाला। काही लोकांनी या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलंय। त्यावेळी हा सह्याद्री त्या आसमानाशी स्पर्धा करायला गेला। आयुष्यात